आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील प्रकरण 6वे प्राण्यांचे वर्गीकरण हा पाठ आपण या ठिकाणी पाहणार आहे. प्राण्यांचे वर्गीकरण हा वनस्पतीचे वर्गीकरण आणि प्राण्यांचे वर्गीकरण अशा दोन प्रकारे आपण सजीवाचं वर्गीकरण करतोय. त्यातील वनस्पतीचे वर्गीकरण जे आहे ते गेल्या वर्षी आपण या ठिकाणी इयत्ता 9वीमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर इथं प्राण्यांचे वर्गीकरणाच्या संदर्भात आपण माहिती मिळणार आहे. आणि आपण या ठिकाणी बघितलं तर प्राण्यांचं वर्गीकरण प्रामुख्याने दोन प्रकारे केलं जातं. असमपृष्ठरज्जू प्राणी आणि पृष्ठरज्जू प्राणी अशा दोन प्रकारामध्ये याचं वर्गीकरण केलं जातं. या ठिकाणी आपण जे बघणार आहे ते म्हणजे असमपृष्ठरज्जू प्राणी. आता हा जो प्राणी संघ जो आहे ते 10 संघामध्ये विभागलेला आहे आणि या 10 संघाची माहिती आपण या ठिकाणी थोडक्यात बघूया. पहिला आहे आदिजीवी संघ, दुसरा आहे रंध्रीय संघ, तिसरा आहे सेलेंटराटा, चौथा आहे चपट्याक्रमी, पाचवा आहे गोलक्रमी, सहावा आहे वलयी संघ, सातवा संधिपात प्राणी, आठवा मृदुकाय प्राणी, नववा कंटकचर्मी प्राणी आणि शेवटचा संघ जो आहे तो अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी संघ. अशा पद्धतीने असमपृष्ठरज्जू प्राणी 10 संघामध्ये विभागलेला आहे. आपण या प्रत्येक संघाची माहिती थोडक्यात या ठिकाणी घेणार आहे. त्याची उदाहरणं बघणार आहे, त्याची वैशिष्ट्य काय आहेत हेही आपण या ठिकाणी पाहणार आहे. त्यातला पहिला जो संघ आहे तो पहिला संघ आदिजीवी संघ. आदिजीवी संघाची जी वैशिष्ट्य आहेत तर या संघातील प्राणी एकपेशीय आहेत. याचं दुसरं वैशिष्ट्य आपण जर पाहिलं तर या प्राण्यामधल्या सर्व प्रकारच्या जीवन प्रक्रिया या एकाच पेशीमधून पार पडतात. आणखी एक वैशिष्ट्य याचं बघितलं तर प्राण्यांच्या शरीराचं जे संघटन आहे हे जीवद्रव्य स्तर या प्रकारचे असते. आणखी एक याचं वैशिष्ट्य आपण पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे संघातील प्राण्यांची शरीर रचना ही असममित प्रकारची असते आणि याचं प्रजनन जर बघितलं तर अलैंगिक पद्धतीनं होत असतं. त्याचं पहिलं उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिसतंय ते म्हणजे पॅरमॉसियम. हा आहे अमिबा, हा पॅरमॉसियम आहे, स्लीपरच्या आकारासारखा आहे. बहुतेक सगळे प्राणी जलवासी आहेत आणि हा युग्लिन आहे. तर आदिजीवी संघामधली जी उदाहरणं आहेत ते म्हणजे अमिबा, पॅरमॉसियम आणि युग्लिना. आता याच्यानंतर दुसरा जो संघ आहे तो म्हणजे रंध्रीय प्राणी संघ. रंध्रीय प्राणी संघाचं वैशिष्ट्य की यामध्ये सर्वात साध्या प्रकारची शरीर रचना असते. यांच्या शरीरावर असंख्य छोटे छोटे असे छिद्रे असतात आणि म्हणून यांना ऑस्टिया किंवा ऑस्क्युला असं म्हटलेलं आहे. हे प्राणी सगळे जलवासी असून बहुतेक सर्व प्राणी समुद्रामध्ये आपल्याला सापडतात आणि यांची शरीर रचना ही असममित प्रकारची असते. हे प्राणी प्रचलन करीत नाहीत आणि म्हणून त्यांना स्थानबद्ध प्राणी असं म्हटलेलं आहे. त्याचबरोबर यांचं प्रजनन हे मुकुलायन पद्धतीनं होत असते. अलैंगिक प्रजनन आहे या प्राणी संघामध्ये. त्याची उदाहरणं आपण जर बघितली तर सायकॉन, युस्पॉन्जिया, हेलोनिमा. आता या ठिकाणी आपल्याला हे जे दिसतंय हा सायकॉन आहे. अधात्रीशी संलग्न असतो, खडकाला चिकटून बसतो, हालचाल करत नाही, अंगावर त्याच्या छिद्र पाहायला मिळत आहेत. हा सुद्धा या पद्धतीचा प्राणी आहे. समूहानं एकत्रित राहतात आणि हा हेलोनिमा. तर अशा पद्धतीनं हे रंध्रीय प्राणी संघ, त्याची वैशिष्ट्य आणि त्याची थोडक्यात उदाहरणे. याच्यानंतर आपण तिसरा प्राणी संघ जो पाहणार आहे तो म्हणजे सिलेंटराटा प्राणी संघ किंवा याला निडारिया प्राणी संघ असं म्हटलेलं आहे. या संघाचं पहिलं वैशिष्ट्य आहे की या प्राण्यांच्या शरीराचा आकार दंडाकृती आहे, छत्रीसारखा आहे. बहुतेक हे सर्व प्राणी समुद्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यांचं शरीर अरियसंमित आणि द्विस्तरीय असते. यांच्या मुखाभोवती शुंडके असतात
आणि या शुंडकाचा उपयोग या प्राण्याला भक्ष्य पकडण्यासाठी होत असतो. या प्राण्यांच्या मुखासभोवताली दंशपेशी असतात आणि या दंशपेशीचा त्याला संरक्षणासाठी उपयोग होत असतो. याची उदाहरणं आपण या संघाची जर पाहिली तर पहिलं आहे जलव्याल, सी अॅनिमोन आणि जेलीफिश. हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ते म्हणजे जलव्याल आहे, सी अॅनिमोन आणि या ठिकाणी दिसतोय तो म्हणजे जेलीफिश. तर हे सर्व प्राणी खाऱ्या पाण्यामध्ये आहेत, समुद्रामध्ये सापडतात. सेलेंट्राटा संघ, त्याची उदाहरणं आणि त्याची वैशिष्ट्य आपण या ठिकाणी थोडक्यात पाहिली. याच्यानंतर पुढचा जो संघ आहे तो चपट्या क्रमी प्राणी संघ, फ्लॅटवर्म असं त्याला म्हटलेलं आहे. या संघाचं वैशिष्ट्यच असं आहे की याचं शरीर जे आहे ते सडपातळ आहे, पानासारखं आहे, पट्टीसारखा आकाराचं याचं शरीर असते आणि बहुतेक प्राणी हे सर्व अंतपरिजीवी आहेत आणि या प्राण्यांचं शरीर हे त्रिस्तरीय आहे. त्याचबरोबर हे प्राणी शरीर देहगुहाहीन असून या प्राण्यामध्ये द्विपार्श्व सममित आपल्याला सममिती पाहायला मिळते. हे प्राणी उभयलिंगी आहेत, म्हणजे या प्राण्यांच्यामध्ये नर आणि मादी हे दोन्हीही प्रजनन संस्था आपल्याला पाहायला मिळते. याचं उदाहरण जर आपण बघितलं तर प्लॅनेरिया, लिव्हर फ्लू आणि पट्टक्रमी. हा जो या ठिकाणी दिसतोय तो प्लॅनेरिया आहे, फ्लॅट आहे. त्याचबरोबर हा आहे तो लिव्हर फ्लू आणि हे आपल्याला पट्टीच्या आकारासारखा प्राणी दिसतोय, लांबच्या लांब आहे, ते पट्टक्रमी आहे. तर अशा पद्धतीनं सप्ताक्रमी प्राणी संघ याची वैशिष्ट्य थोडक्यात आणि त्याची उदाहरणं. त्याच्यानंतर पुढचा प्राणी संघ जो आहे 5वा, गोलक्रमी प्राणी संघ. आता गोलक्रमी म्हटल्यानंतर याच्यामध्ये प्राण्याचं शरीर लांबट आहे, बारीक धाग्यासारखं आहे, दंडगोलाकार त्याचं शरीर रचना आहे आणि हे प्राणी अंतपरिजीवी आहेत, जलवासी आहेत आणि भूचर सुद्धा आहेत. या प्राण्यांचं शरीर त्रिस्तरीय आहे आणि यांचे शरीर आभासी देहगुहा आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळते. या क्रमीचं शरीर अखंडित आहे आणि सभोवताली भक्कम उपचर्म असते आणि हे प्राणी एकलिंगी असतात. त्याचं उदाहरण आपण जर बघितलं तर हा आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे पोटातील जंत. हा गोलक्रमीमधला आहे पोटातील जंत. एस्कॅरिस हा दुसरं उदाहरण आहे, ते म्हणजे हत्ती रोगाचा जंत. हत्ती पाय आपण म्हणतो, पायाचा हा रोग आहे, पाय हा मोठा हत्तीसारखा पाहायला दिसतो. तर हा फ्लॅरिया हत्ती रोगाचा जंत आहे. आणि तिसरा जो आहे तो म्हणजे डोळ्यातील जंत. या ठिकाणी आपल्याला आता डोळ्यातील जंत पाहायला मिळतोय, डोळ्यामध्ये जंत दिसतोय, तो काढायचं दृश्य या ठिकाणी स्लाईडमध्ये पाहायला मिळते. हा सुद्धा गोलक्रमी प्राणी संघामधले आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्राणी संघ जो आहे 6वा, त्या प्राणी संघ म्हणजे वलयी प्राणी संघ. आणि वलयी प्राणी संघ याचं वैशिष्ट्य आपण जर बघितलं तर हे प्राणी लांबट आहेत, दंडाकृती आहे. त्यांच्यामध्ये याचं एक वैशिष्ट्य आपण जर बघितलं तर एक कायखंड आढळतं आणि म्हणून यांना खंडीभूत प्राणी असं म्हटलेलं आहे किंवा क्रमी असं म्हटलेलं आहे. आणि बहुतेक सर्व प्राणी हे स्वतंत्र आहेत. या प्राण्यामध्ये त्रिस्तरीय द्विपार्श्व सममित असते, देहगुहायुक्त हे प्राणी आहेत. प्रचलनासाठी दृढरोम आहेत, परापाद आहेत किंवा चूषक यासारखे अवयव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. यांच्या सभोवताली विशिष्ट प्रकारचं उपचर्म असते आणि हे प्राणी उभयलिंगी किंवा एकलिंगी आहेत. आणि याचं उदाहरण आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळते, हा गांडूळ अर्थवर्म हा ओलसर जमिनीमध्ये पावसामध्ये आपल्याला बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर हा आहे तो लीच, पाण्यामध्ये असतो आणि हा जळू किंवा लीच असं म्हटलेलं आहे. आणि हा रक्तपिपासू प्राणी आहे. तिसरा आहे तो नेरिस, नेरिस या ठिकाणी दाखवले आपल्याला. आणि अशा पद्धतीनं वलयी प्राणी संघाची जी उदाहरणं आहे ते म्हणजे गांडूळ, जरू आणि नेरिस. त्याच्यानंतरचा 7वा प्राणी संघ जो आहे तो म्हणजे संधिपाद प्राणी संघ. आता या प्राण्यांचं वैशिष्ट्य आपण जर बघितलं तर याला संधिपाद का म्हणतात, तर एक छोट्या छोट्या तुकड्यांनी जोडून उपांग तयार झालेले आहेत आणि संपूर्ण शरीररचना ही अशी तयार झालेली आहे, म्हणून यांना
संधिपाद प्राणी असं म्हटलेलं आहे. पृथ्वीवर या प्राण्यांची संख्या सर्वात जास्त आहे आणि म्हणून सर्व संघामध्ये संधिपाद प्राणी संघ हा सर्वात मोठा संघ म्हणून ओळखला जातो. हे प्राणी खोल महासागर, उंच पर्वत तसे सर्व प्रकारच्या अधिवासामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे प्राणी त्रिस्तरीय सत्यदेह गुहायुक्त आणि द्विपार्श्व संमित असून ते खंडीभूत आहेत. हे एकलिंगी असतात. शरीराभोवती बाह्य कंकाल असते आणि या प्राण्यांचं उदाहरण आपण जर बघितलं तर पहिलं उदाहरण आहे खेकडा, विंचू, झुरळ, फुलपाखरू आणि मधमाशी. या ठिकाणी आपल्याला दिसतोय तो हा खेकडा आहे, पाण्यामधला प्राणी. त्याच्यानंतर हा विंचू विषारी आहे. त्याच्यानंतर हा झुरळ आपल्या घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये विशेष करून पाहायला मिळतं. त्याच्यानंतर हा फुलपाखरू आपल्या सभोवताली पाहायला मिळते. तर अशा पद्धतीने ही संधिपाद प्राणी आणि त्याची वैशिष्ट्य आणि थोडक्यात त्याची उदाहरणं. याच्यानंतर पुढचा जो संघ आहे 8वा, मृदुकाय प्राणी संघ. मृदुकाय म्हटलं की शरीर मऊ आहे, बुळबुळीत आहे, म्हणून याला मृदुकाय प्राणी असं म्हटलेलं आहे. हे प्राणी जलचर आहेत, भूचर आहेत. यांची शरीर रचना त्रिस्तरीय आहे, देहगुहायुक्त आहे, अखंडित आहे आणि मृदू आहे. त्याचबरोबर यांचं शरीर डोके, पाय आणि अंतरंग संहती अशा 3 भागामध्ये विभागलेलं आहे. हे प्राणी एकलिंगी आहेत. त्या प्राण्यांच्या सभोवताली संरक्षक कवच असते आणि याचं उदाहरण आपण जर पाहिलं तर कालव, शिंपला, गोगलगाय, ऑक्टोपस इत्यादी. या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळते ते गोगलगाय. पावसामध्ये पाऊस पडून गेल्यानंतर हे गोगलगाय बाहेर पडतात आपण पाहतो. त्याच्यानंतर हा दुसरा आहे शिंपला, कठीण कवच त्याच्या सभोवताली असते. आणि हा आहे तो ऑक्टोपस, समुद्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीनं मृदुकाय प्राणी आणि त्याची उदाहरणं आणि वैशिष्ट्य. याच्यानंतर 9वा संघ जो आहे तो कंटकचर्मी प्राणी संघ. याला कंटकचर्मी का म्हटलंय तर याच्या शरीरावर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असतात आणि म्हणून या संघाचं नाव कंटकचर्मी प्राणी संघ असं म्हटलेलं आहे. हे प्राणी फक्त समुद्रात सापडतात. यांचं शरीर त्रिस्तरीय आणि देहगुहायुक्त प्रौढ प्राण्यात अरीय संमिती असते. अळी अवस्थेमध्ये ज्यावेळेला हे प्राणी असतात त्यावेळेला ते द्विपार्श्व संमिती आपल्याला दाखवते. त्याच्यानंतर हे नलिकापादाच्या सहाय्याने हालचाल करतात. काही प्राणी स्थानबद्ध आहेत. यांची प्रजनन क्षमता सर्वात चांगली आहे आणि बहुतेक हे सर्व प्राणी एकलिंगी असतात. आणि त्याचं उदाहरण आपण जर बघितलं तर तारामासा, सी अर्चिन, ब्रिटल स्टार आणि सी कुकुंबर हे सर्व प्राणी समुद्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर या ठिकाणी हे दिसतंय आपल्याला ते तारामासा आहे. त्याच्यानंतर हा आहे तो सी अर्चिन आहे. अंगावर त्याच्या काटे दिसतात कॅल्शियम कार्बोनेटपासून बनलेले संरक्षणासाठी. आणि हा आहे ब्रिटल स्टार. स्टारफिश सारखाच आहे पण याच्या अंगावर थोडेसे कॅल्शियम कार्बोनेटचे काटे असे स्वतंत्र पाहायला मिळतात. हा ब्रिटल स्टार. आणि हा आहे तो सी कुकुंबर. याच्या अंगावर स्पाईन म्हणजे असे काटे आल्यागत आपल्याला पाहायला मिळतात. तर हे कंटकचर्मी प्राणी, त्याची उदाहरणं, त्याची वैशिष्ट्य आपण या ठिकाणी थोडक्यात बघितली. आणि शेवटचा संघ या अर्धसमपृष्ठरज्जू प्राण्यामधला शेवटचा संघ, त्याचं नावच आहे अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी संघ. या प्राण्यांचं शरीराचं वैशिष्ट्य असं आहे की हे शुंड, गळपट्टी आणि प्रकांड या 3 भागामध्ये हे विभागलेले प्राणी आहेत. त्याचबरोबर शुंडामध्ये पृष्ठरज्जू असतो म्हणून याला अर्धसमपृष्ठरज्जू प्राणी असे म्हणतात. हे प्राणी सागर निवासी आहेत आणि बहुतेक काही प्राणी यातील वाळूत बिळं करून राहतात. श्वसनासाठी एक किंवा अनेक कल्लाविद्रे आहेत. हे प्राणी एकलिंगी आहेत आणि यातील काही प्राणी उभयलिंगी सुद्धा असू शकतात. याचं उदाहरण आपण जर बघितलं तर बॅलनग्लॉसस, सॅकोग्लॉसस. आता या ठिकाणी आपल्याला जो समूह दिसतोय हा बॅलनग्लॉससचा समूह आहे. पाण्यामध्ये समुद्रात पाहायला मिळतो. आणि ह्या 2 ठिकाणी आपल्याला वेगळ्या स्लाइड्स दिसतात ते आहे तो सॅकोग्लॉसस आहे. आणि सगळे प्राणी समुद्रामध्ये सापडतात. अर्धसमपृष्ठरज्जू प्राण्यांचा हा संघ आहे
तर अशा पद्धतीनं अर्धसमपृष्ठ रज्जू प्राण्यांचा संघ आपण या ठिकाणी बघितला, त्याचे वैशिष्ट्य बघितलं आणि या ठिकाणी संपूर्ण 10 संघ जे आहे अर्धसमपृष्ठ रज्जू प्राणी 10 संघामध्ये विभागलेला आहे, त्याची वैशिष्ट्य, त्याची काही उदाहरणं आपण या स्लाइडमध्ये पाहिलेले आहेत. तर धन्यवाद.